घरात कोणतीही भाजी आवडीची नसेल तर फक्त हा एक लाल चमचा तुम्ही ताटामध्ये घ्या. 3 चपात्याऐवजी 4 चपात्या नक्कीच खाल. इतकी टेस्टी रेसिपी आज आपण या ठिकाणी बनवलेली आहे. पाहू शकता याचा रंग एकदम बाजारातल्यासारखा आणि टेस्ट देखील तशीच असेल याची गॅरंटी माझी. तर चला मग सुरुवात करूया. कोणत्याही साध्या पदार्थाला एकदम चमचमीत चव जर तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही हा पदार्थ नक्की बनवून ठेवा. एकदा बनवाल तर महिनाभर आरामात टिकतो. तर त्यासाठी करायचं काय आहे तर या पद्धतीच्या बाडगी मिरच्या घ्यायच्या आहेत 15 ते 20. त्याची देठं काढून घ्यायची आहेत आपल्याला आणि यासोबतच थोड्याशा अशा साध्या लाल मिरच्या देखील मी तिखटासाठी टाकलेल्या आहेत. उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला आता या मिरच्या 15 ते 20 मिनटं चांगल्या अशा भिजवून घ्यायच्या आहेत. आता इथं माझ्याकडून एक चूक झाली होती, ते तुम्ही करू नका. तर या ठिकाणी ज्या लाल मिरच्यांमधल्या बिया आहेत त्या तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत. मी काढल्या नव्हत्या. त्यानंतर आपल्याला एक लसणाचा गठ्ठा या पद्धतीनं असं सोलून घ्यायचा आहे. त्यामध्ये खूप सारा अद्रक आणि 3 हिरव्या मिरच्या टाकायच्या तिखटपणासाठी. बारीक असं याचा ठेचा बनवून घ्यायचा आणि अर्धी वाटी तेलामध्ये आपल्याला याला छान असं तळून घ्यायचं आहे. तेल आपण या ठिकाणी जास्त वापरलेलं आहे कारण यावरचं जे तेल आहे ते देखील तुम्ही वेगवेगळ्या रेसिपींमध्ये वापरू शकता. कोणत्याही प्रकारचा तुम्ही या ठिकाणी सलाद जर बनवाल तर त्यामध्ये तुम्ही हे तेल वापरू शकता. खूप मस्त लागतं. आता भिजवलेल्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात आणि थोडंसंच पाणी टाकून आपल्याला याला बारीक असे पेस्ट वाटून घ्यायची आहे. त्यानंतर लगेचच याला आपल्याला तेलामध्ये आपल्या लसणासोबत छान असं परतून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी माझा लसूण देखील जास्त तळला गेला होता. तुम्ही एवढा तळू देऊ नका. अगदी हलकासा तळला की यामध्ये मिरचीची पेस्ट टाकून द्यायची आहे. त्यानंतर यामध्ये 2 चमचे टोमॅटो सॉस, 1 चमचा व्हिनेगर आणि 1 चमचा आपण सोया सॉस टाकलेला आहे. याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. चवीनुसार मीठही यामध्ये टाकू आणि कमीत कमी 5 ते 6 मिनटं याला छान असं शिजवून घेऊयात. तर 5 ते 6 मिनटानंतर याचा रंग आणि तुम्ही यावरती आलेली तर्री देखील बघू शकता. किती मस्त या ठिकाणी आपला हा सॉस तयार झालेला आहे. तर आज आपण बनवलेला आहे या ठिकाणी शेजवान सॉस. मुलांच्या आवडतीची एकदम मस्त डिश आपण या ठिकाणी आज बनवलेली आहे. तर या ठिकाणी हायजेनिक पद्धतीने घरच्या घरी अगदी अर्धा ते पाऊण तासामध्ये आपण ही रेसिपी बनवून तयार केलेली आहे. कोणत्याही मुलांच्या आवडीच्या नूडल्स किंवा फ्राईड राईससोबत तुम्ही हा पदार्थ 1 चमचा जर वापरला तर त्याची चव 1 नंबर लागते. कोणती भाजी नसेल आणि किंवा भाजी बनवायचा कंटाळा आलेला असेल तर तुम्ही या पद्धतीनं चपातीवरती असा हा सॉस पसरून घ्या. त्याचा रोल बनवा आणि मस्तपैकी याचा आस्वाद घ्या. 1 नंबर लागते. सोबतच तुम्ही गरम गरम भातावर देखील 1 चमचा हा सॉस टाकून खाल तर तो देखील 1 नंबर लागतो. तर रेसिपी नक्की ट्राय करा. बनवायला एकदम सोपी आहे, जास्त मेहनतही लागत नाही आणि खूप टेस्टी देखील आहे. तर तुम्ही देखील बनवून पहा आणि कशी झाली हे कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि शेअर नक्की करा.